गुड मॉर्निंग मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तसं बघायला गेलं तर अवतार खूप घाण दिसतोय माझा, कारण रात्री आम्ही इथंच स्टुडिओलाच टूल झालेलो रात्री, कारण काम चालू होतं म्हणजे. तर आता असं आहे आजची दिनचर्या की आपल्याला पहिले जाऊन आपलं थोडं अवतार सुधारायचं, म्हणजे दाढी कटिंग वगैरे करायची थोडीशी, आणि मग नंतर फ्रेश वगैरे होऊन परत आपण रिटर्न येणार आहे इथंच ऑफिसलाच. कारण आज थोडे अजून प्रोजेक्ट्स आहेत, वेडिंगचे प्रोजेक्ट्स आहेत 2, आणि एक म्हणजे श्रेयश दादाचा जो त्यांनी फॉरेनला गेलेला तो व्हिएतनामला वगैरे, तर त्याच्या ट्रिपचं सुद्धा आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे. तर चला जाऊयात. काल आपली गाडी दिली होती आपण सर्व्हिसिंगला, गाडी सर्व्हिसिंग झालेली आहे आणि एकदम टकाटक झालेली गाडी. तुम्हाला गाडी खाली गेले की तुम्हाला गाडीचा अवतार दाखवतो आपला. गाडी बघा मित्रांनो कशी चमकते एकदम, डिगी डिग डिगी डिग डिगी डिग. तर मित्रांनो आत्ताच आपण म्हणजे घरी आलो, जस्ट घरी आलो मी, आणि थोडं दाढी वगैरे केली. कशी वाटते बघा, म्हणजे आता तरी एवढे काही दिसणार नाही चांगली, पण आंघोळ वगैरे केलं जरा चांगली दिसेल. मग थोडं जरा फ्रेश वगैरे होऊ, मग पुढच्या कामाला जाऊयात. भूक पण लागलेली आहे, मग काहीतरी खाऊ वगैरे पहिले. चला आवडतो मी. ठीक आहे. तर मित्रांनो आता माझं झालं आहे आवरून, म्हणजे आता लुक बघा आता चांगलं दिसत असेल. आता थोडं जरा आंघोळ वगैरे केलं त्याच्यामुळे चांगलं दिसते. तर आता आपल्याला जायचं आहे गावात, म्हणजे चाकणमध्ये आपली धन्नो घेऊन. कसली भारी दिसते नाद खोळा नाही का. तर चला आपण पहिले गावात जाऊ. जाता जाता आपल्याला श्रेयश दादाला पिक करायचं आहे, त्याला पिक करू आणि तसंच गावात जाऊ. पहिले नाश्ता वगैरे करू काहीतरी, कारण खाल्लेलं नाही आहे काही. डबा घेतला आहे तसं म्हणायला सोबत, तरी पण काहीतरी नाश्ता वगैरे करू, हलका फुलका वडापाव वगैरे काहीतरी. चला मित्रांनो, या आयुष्यात सगळ्या गोष्टी होते ना, पण हे चाकणमधलं ट्रॅफिक काही या आयुष्यात काही म्हणजे या जन्मात कमी नाही होणार. तसं मी आता याला पिक केलं आहे पावला, आणि आपण आता तिकडं पलीकडे जायचं आपल्याला, त्या साईडला नाश्ता वगैरे करू थोडा, आणि मग तिथून जाऊ ऑफिसला. चला आपण आलो आहे या हॉटेलमध्ये नाश्ता करायला. भजी, गरम गरम भजी. चहा प्यायची मस्त चहा पिऊ. मित्रांनो निघालो तेव्हा अवतार असा एकदम गोरा गोरा दिसत होता. आता परत दूर खाऊन आलो तर अख्खा काळा काळा दिसायला लागलाय चेहरा. इकडं बघा काय कांड चालू आहे. काय केलं लिफ्टला खाली सोडा. चला आता मस्त नाश्ता झाला, चहा पाणी वगैरे सगळं करून झाले. आता कामाकडे लक्ष दिलं पाहिजे, काम केल्याशिवाय पर्याय नाही. सगळं ऑफिसला आल्या पहिले सगळी क्लिनिंग वगैरे करून घेतली थोडीशी. आता मनोज दादा येते वाटतं तिकडून, त्याचा फोन आला होता त्याच्याकडून. आपल्याला आय गेस हार्ड ड्राईव्हर्स कलेक्ट करायचे असं, कारण तिचा प्रोजेक्ट आहे एडिट करायचं. तो येणार आहे आता रस्त्याच्या पलीकडच्या साईडला. तर चला तिकडे जाऊ, बघू त्याच्याकडे काय काय म्हणते ते. तर ही आहे मनोज दादाची गाडी. चला बघूयात काय म्हणते. तर मनोज दादाकडून आता हे घेतलेत हार्ड ड्राईव्ह म्हणजे SSD येते खरं तर. आणि आता आहे आपलं एंगेजमेंटचा प्रोजेक्ट. तर तो एडिट करायचा आज, म्हणजे परवा एंगेजमेंट झाली होती, त्या एंगेजमेंटचं आज आपल्याला म्हणजे काय म्हणतो आपण सिनेमॅटिक एडिट करायचं आहे. चला लाईटी लागलेल्या आहेत. स्टुडिओ आमचा एडिटिंग सेटअप आता स्टार्ट होतोय. आता बसूयात आपल्या एडिट करायला इथं मस्त आपला सेटअप. हा श्रेयस दादाचा सेटअप. गणपती बाप्पा मोरया. चला लागा कामाला आता. तर मित्रांनो आता एडिट करत होतो, पण लाईट गेली, मध्येच लाईट गेली. तर मग आता जो माझा जुना मोबाईल आहे म्हणजे तो फुटला होता ॲक्च्युली, तर तो रिपेअरिंगला दिलेला आहे. तो रिपेअरिंगला दिलेला आता मोबाईल घ्यायला जातोय मी. चल तो मोबाईल घेऊन येऊ. तोपर्यंत एका दिवसाची लाईट आली, मग एडिटचं काम कंटिन्यू करू. आता मस्त इथं गर्दी झाली गाड्यांची.
चार्जिंग आहे आता. रेडमी 12 आहे ना तो. आपला जुना मोबाईल. बघा मित्रांनो, हा आपला जुना मोबाईल जे पहिले फुटला होता. संध्याकाळचे वाजलेत 7 आणि तसं तुम्हाला घरी जायचं, कारण काम तर असं काही नाही आहे. म्हणजे आज थोडं ग्राफिक्सचं वगैरे काम होतं ते केलं आणि एक एंगेजमेंटची रील वगैरे केली होती ते केलेली. आता उद्यापासून कदाचित आपले इलेक्शनचे जे कॅम्पेन आहेत तर त्याचे व्हिडिओ शूट्स चालू होतील. आय डोंट नो, कारण पहिले डिस्कशन करायचं आहे श्रेयस वगैरे सोबत. पहिले आपण डिस्कशन होणार आहे, मग नंतर समजेल की कसं काय काय नाही ते. आता वरती आलो तुम्ही, हा ड्राईव्ह घेतली. हा ड्राईव्ह घेऊन आता लेफ्टमधून जाऊयात खाली. आता खाली सगळे पोरं बसलेले आहेत, म्हणजे संचित, सार्थक वगैरे सगळे पोरं आहेत. फ्लॅश बंद करतो मी पहिले. जरा दाढी विडी केली ना त्याच्यामुळे जरा थोडा चेहरा असा फ्रेश दिसून येतोय. नाही तर मग अडकली लिफ्ट अडकली. लाईट गेली वाटतं म्हणून लिफ्ट अडकली. अवघड विषय झाला. आता मी लिफ्टमध्ये अडकले. फोन करावा लागेल कोणाला तरी. थांबा. आली लाईट आली. आता जाईल करायचं म्हणजे ते आय गेस काय नाही. मला वाटतं जनरेटर वर आली असं आता, त्याच्यामुळेच आता हे 1 नंबर बटन तर दाबतोय पण काय चालू होत नाहीये. लय वाईट किस्सा झाला असता, पण थोडंफार पॉवर बॅकअप असल्यामुळं तरी ते म्हणजे वरती गेले लिफ्ट आणि लगेच मी खाली पायऱ्यांना उतरून आलोय. आता ह्यांचे रिॲक्शन बघतो. सुजित पण आलाय वाटतं ऑफिसला. हे काय लाईट गेली म्हणूनच. सेम पोच दे बरोबर. अयो गोड युरिया काय गोड युरिया गेमर आहे तो, गेमर. आताच आम्ही एक रील शूट केली, म्हणजे सगळे पोरं जमलेले. तर मग आमचा विचार चाललेला की कॉमेडी रील बनायची अशी, ते नॉडी पिकाचू चिन्या वगैरे असं ह्याच्या बेसिसवर. तर सगळे पोरं आले होते आता आणि मी चाललो आहे खाली सगळ्या पोरांसाठी चहा घ्यायला, कारण जरा थोडं मूड फ्रेश व्हावं म्हणून असं विचार चालला आहे. चहा वगैरे प्यावा, मग थोडं डिस्कशन वगैरे करायचे त्या रिगार्डिंगच, पुढच्या कामाच्या रिगार्डिंग. चला सुजित आपल्यासोबत येते खाली. चला भाई. 9 वाजता जेवतो भाई. चाल. हर्षद भाई की ऑडियन्स कैसी आहे? हर्षद भाई का ऑडियन्स मॅक्स टू मॅक्स 50 ते 60 लोक बघतात ब्लॉग्स. तेवढेच कट्टर आहेत. माझे 50,000 सबस्क्रायबर्स आहे, पण माझे फक्त 400-500च बघतात. त्या मानाने तुला चांगली व्ह्यूज आहे ना. 50 ते 50 नाही भावना. चला चालेल. काही उमगना मैतराचं वागन करजळ तू या जीव उगा तुझ्या पायी तुझा जीव लग मला कोणी नाही तुझ्या तुझा जगू सांगर कसं मैत्रीचं पांगर कुणाला गान केला या घातर मुख्या सपनात जागली या रात्र तुझ्या खेळाला मैत्र. नवीन रील येणार आहे, नवीन रील. मित्रांनो माझं सगळं काम वगैरे सगळं झालं करून. आता वाजलेत अराऊंड 9-9:15 वाजत आले. सगळं काम झालं. आता आपण घरी जाऊ आणि रील म्हणजे लय कॉमेडी रील झाली. आम्ही लय हसलो, पोट धरून हसलो आणि थोडा जरा सिंगिंग सेशन पण चालू होतं श्रेयसचं वगैरे. तर आता विषय असा आहे की आपण जाणार आहे घरी आणि आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. आता उद्यापासून जर समजा कॅम्पेनचे कामं चालू झाले बाय चान्स, तर मग आपल्याला ब्लॉगला भरपूर कंटेंट राहील, कारण शूट वगैरे होईल. आणि मी जरा खाली बघतोय, कारण मग अशी पडता वाचलेलो मी व्हिडिओ काढायच्या नादात.
तर चला आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. आणि रील पडलेली रील नक्की बघा, म्हणजे आतापर्यंत बघितलं असेल तुम्ही रील. चलो बाय बाय.